आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे तुला काही लाज लज्जा शरम आहे की नाही? निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ही मुलगी आहे. तिच्यासारख्या अपशकुनी अशुभ तिकडीची सावली सुद्धा मी या लग्नावर पडू देणार नाही. अरे बघतेस काय? चल चालते हो. तुझी बहीण आहे ना, ही करवली म्हणून या मंडपात मुलीच्या वडिलांना नकोय. मला मनापासून असं वाटतंय या नलिनीने मंडपात येऊ नये. पण का? शुभ कार्यात विघ्न येऊ नये म्हणून. नली माझी सख्खी बहीण आहे, ती माझ्याबद्दल वाईट कसं चिंतेल? अरे पण ती तिकडी आहे. मग यात तिचा काय दोष? जर नली या लग्न मंडपात येऊ शकत नसेल तर मी सुद्धा येणार नाही. एकुलती एक बहीण आहे ती त्याची. नवऱ्या मुलाची बहीण म्हणून करवलीचा मान आहे तिचा. हक्क आहे तिचा. तू या सगळ्यापासून तुम्ही तिला दूर नाही ठेवू शकत. आणि याच का खोतांच्या परंपरा चालीरीती? हो, आम्हाला शिकू नका रीती परंपरा. मी आग्रह करतोय या तिकडीने मंडपात येऊ नये. ठीक आहे, मग मी सुद्धा येणार नाही. चल. दादा, ऋषी थांब. सरस्वती, तू खोतांना चालीरीती सांगाव्यात इतकी वेळ अजून आलेली नाहीये. नवरदेव म्हणजे साक्षात नारायण, म्हणून मी स्वतः त्याचे पाय धुतले. मोठ्या मानाने हात धरून त्याला आत घेऊन जात होते. आणि तोच ऋषी परत मागे वळला. ही कुठली परंपरा आहे? आणि तुम्ही म्हणता ना तिकडेमुळे कुठलाही अपशकुन होत नाही. मग केळीच्या मांडवा खालून आत आलेला नवरदेव रागावून मागे फिरतो, हा अपशकुन नाहीये? कसा ऐक होते? आई, शांत हो. दादा, आज तुझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. आणि तुझं आमच्या सोबत असणं महत्वाचं नाहीये? प्रत्येक वेळी हे तुला असं अपमानित करतात का? दादा, अरे मी तुझ्या सोबतच आहे. दादा, मी आत असले काय किंवा बाहेर असले काय, मनाने तुझ्या सोबतच असणार ना. मी बाहेर उभी राहून अक्षता टाकते. दादा,
तू जा आत. बघितलंस ऋषी, किती समजूतदार आहे तुझी बहीण. नाही आई, आज दादाचं लग्न होणं जास्त महत्वाचं आहे. शुभ मुहूर्त टाळायला नको. आणि माझ्या मान अपमानाचा प्रश्नच येत नाही ग. दादा प्लीज. अरे ती एवढी म्हणतीये ना. चल आत ये, चल. चल या सगळे. वेद, तू का नाही थांबलास इथे? तू जर इथे असतास ना तर हे होच दिलं नसतंस. कुठे आहेस तू वेद? झाला तेवढा तमाशा पुरे नाही झाला, कशाला इथे रेंगाळते? अरे असे डोळे वटारून माझ्याकडे बघू नकोस. तुझ्या डोळ्यात मावणार नाही या बाबाराव खोत. चल चालते हो. अरे चल. भाऊ, ही नली अशी इथूनच का मागे फिरली? अरे वेद, काही लोकांचा स्वभावच असतो ना असा हेकेखोर. सुंभ जळेल पण पीळ जाणार नाही. मांडवात पुन्हा पाऊल ठेवणार नाही म्हणून गेली का? तर हा जो समारंभ आहे हा सगळा खोटाने आयोजित केलाय. मला सांग, आपण असं करून चालेल का रे? वेद, आपण खोत आहोत, खोत. आपण जी जबाबदारी हातात घेतो ना ती आपल्याला पूर्ण करावीच लागेल. कळलं? चल ये आत ये. चल. नलिनी, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तुझ्या मनात खोतांबद्दल एवढी अडी आहे ते. नली, तू अजिबात खचून जाऊ नकोस. अजिबात हार मानू नकोस. हे सगळे दुष्ट राक्षस आहेत, राक्षस. बाबारावचा डाव आहे हा सगळा. वेदचं आणि तुझं लग्न होऊ नये म्हणून रचलेला सापळा आहे हा सगळा. पराव खोत, कुणी अधिकार दिला तुला दुसऱ्यांचं नशीब लिहिण्याचा? परमेश्वराच्या कामात बाधा आणू नकोस. प्रेम करणाऱ्या जीवांना दुखवू नकोस. जिवंतपणे नरक यातना भोगशील. का वेद आणि मितालीचं लग्न लावण्याचा अट्टहास आहे? मी मानवी रूपात जरी नसले ना तरी या सगळ्यांचा निषेध करते. मी हे होऊ देणार नाही. नानाच्या आगोरी सातेरीच्या बळावर मला इथे बांधून ठेवलं ना बाबाराव, पण महाशक्ती आदिमाया ही सत्याची साथ देते. मी सगळ्यांनी किती अखंड तांडव केलं ना तरी वेदचं नलीशी लग्न हे अटळ आहे. लक्षात ठेवा. हो वहिनी, घाणा भरायची तयारी झाली का बघा सगळे.
घाणा भरायची तयारी. अ, अ, आ, ए, तुम्ही काय बोलताय काय कळत नाही हो मला. ए, ए, अ, काय ग काय झालं गुरुजी? काय नाही, मी म्हटलं घाणा भरायची तयारी झाली का. हो झाली सगळी तयारी. आणि आणखीन काही हवं असेल तर मला सांगा ना तुम्ही. घाणा भरायच्या आधी मुलीला घेऊन या आणि कन्यादान तुम्हीच करणार ना. हो मी आणि आमचेही. आणि 5 सुवासिनी लागतील. मग हे सर्वजण तुम्ही आलात ना की आपण विधीला सुरुवात करू लगेच. चालेल मी आणते फुलं. हं? त्या मुलीचा घाणा भरायचा कार्यक्रम सुरू झाला की आपल्याला आपलं काम करावं लागेल. त्या ऋषीला हॉल बाहेर काढायचं. कसं काढायचं लक्षात आहे ना? मालक मी फोन करणार आहे ना. आणि या वेळेला तरी माणसं व्यवस्थित आहेत ना, का मागच्या वेळेसारखीच आहेत? आहे ते मालक. हे बघा, जराही कुचराही होता का नाही. काम एकदम चोख पार पाडायचं. जरा सुद्धा गडबड गोंधळ नको. सगळं काम बिन बोभाट व्हायला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, या वेळेला जर काही चूक झाली ना तर एकेकाला जिवंत गाडीन. आणि ती तिकडी नली आसपास नसेल याची खात्री करून घ्या. अहो अहो हो घाणं भरायला येत आहे ना. मी मिताली आणि इतर बायकांना बोलवून आणते. हं? मी येतो, तू हो पुढे. हं. आता काय झालं? काही होऊ नये म्हणून विचारते. ती अपशकुनी करवली गेली ना नली. हो गेले ते. खात्री करून घेतलीत ना तुम्ही? नाहीतर इथेच कुठेतरी थांबलेली असायची भावावरती अक्षता टाकायला. हे बघ, हा बाबाराव इथे उभा असताना त्याची काय हिंमत आहे इथे थांबायची. हाकलून दिली मी तिला. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ही मुलगी आहे. हिच्यासारख्या अपशकुनी अशुभ तिकडीची सावली सुद्धा मी या लग्नावर पडू देणार नाही. मी आग्रह करतोय, ह्या तिकडीने मंडपात येऊ नये. ऋषी चल नमस्कार करून घे देवका. आई नमस्कार तर शंभू महादेवाला सर्व देवांना नेहमी करतोच. तर एक सुखाचा आनंदाचा क्षण मिळतो का आपल्याला? आई आत्ता या हॉलमध्ये जे सगळे आहेत ते सगळे सज्जन आहेत. त्यांना कोणी अधिकार दिला माझ्या बहिणीला अपशकुनी म्हणायचा? आपलं चुकलं. आपण उगीच आणलं नलीला. आई का नाही आणायचं? माझी बहीण लग्नात नको? आपल्याला हवी आहे, पण ते त्यांना कळतंय का? त्यांनी काय केलं? पाण उतारच केला ना. खोतांचा एक एक शब्द माझ्या काळजाला लागत होता. बाबाराव खोत आहेत ते. त्यांचं सगळं बोलणं जिवारी लागतं. तमाशा करण्याची संधीच सोडत नाहीत ते खोत. किती लोक होते तिथं, सगळ्यांसमोर अपमान केला. संताप होत होता ना जीवाचा. हे खोत असं का करतात? नायकांची मुलगी, मी ह्यांचा काय संबंध मध्ये? अरे तुला काय लाज लज्जा शरम आहे की नाही? निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ही मुलगी आहे. हिच्यासारख्या अपशकुनी अशुभ तिकडीची सावली सुद्धा मी या लग्नावर पडू देणार नाही. मला मनापासून असं वाटतंय,
या नलिनीने मंडपात येऊ नये. पण का? अरे पण ती तिकडी आहे. शंभू महादेवा, मी कधीच कोणाचं काहीच वाईट केलं नाही. सगळ्यांशी चांगलं वागले, तरी नेहमी माझ्या सोबतच का वाईट होत? मी तिकडे म्हणून जन्माला आले, यात माझं काय दोष आहे देवा? माझं किती सहन करायचं मी? मुद्दामून खोतांनी मला दादाच्या लग्नापासून दूर ठेवलं. यात निश्चितच त्यांचा काहीतरी डाव असणार. माझा दादा खूप भोळा आहे, खूप चांगला आहे. माझ्या आनंदासाठी त्यांनी मी मांडवात येण्याचा आग्रह केला, पण त्यामुळे बाबारावला आयतं कारण मिळालं. मला कळतच नाही की मला वाईट बोलून त्यांना काय वेगळा आनंद मिळतो. माझं काही वैर नाहीये खोतांशी, पण दरवेळी ते मला घालून पाडून बोलत असतात. ह्या सगळ्यामुळे दादा खूप खचला असणार, त्याला खूप त्रास झाला असणार. शंभू महादेवा, दादाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. काही अडथळे असतील तर दूर कर देवा. शंभू महादेवा, जोपर्यंत दादा लग्न करून आनंदाने घरी येत नाही, तोपर्यंत मी निर्जळी उपवास करेन आणि तुझ्यावर अभिषेक करत राहीन. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ऋषी, जेवढं उगाळू ना तेवढं काळ आहे. जाऊ दे आई, जाऊ दे. कसं नली जर मांडवात नसेल ना, तर मी सुद्धा या लग्नाला उभा राहणार नाही.